सोन्याचे दर 55,000 रुपये प्रति तोळ्यापर्यंत येण्याचा अंदाज आहे। सोन्याचा भाव 55,000 रुपये तोळ्यावर येण्याची शक्यता वर्तवते। सोन्याचे भाव कमी होऊन होणार 50,000 रुपये तोळा। 90,000च्या वर गेलेलं सोनं आता मिळणार 50,000 रुपये तोळा। लोक आता सोनं मोडायला निघालेले आहेत। सोनारांच्या दुकानात गर्दी होत आहे। सोनं मोडायला सुरुवात झालेली आहे कारण की सोन्याचे भाव कमी होणार। घसरणीच्या भीतीनं सोनं मोडीत काढण्याची घाई वाढलेली आहे। महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये सोनं मोडीत काढणाऱ्यांमध्ये 45% वाढ झाली आहे। ओडिसामध्ये, भारतातील ओडिसामध्ये सोन्याची खाण सापडलेली आहे। या खाणीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सोनं सापडलेलं आहे। आता त्यामुळे सोन्याचा भाव कमी होणार। ओडिशामध्ये देशातली सर्वात मोठी सोन्याची खाण सापडली आहे। ज्यामध्ये सापडलेले ओडिशातल्या अनेक जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत। सोनं खरेदी करायचं आहे आणि सोन्याचे भाव कधी कमी होतील याची वाट तुम्ही पाहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, कारण की मोठी एक बातमी आलेली आहे ज्याच्या अंतर्गत सोनं आता 55,000पर्यंत खाली येणार आहे। अमेरिकन विश्लेषकांनी अंदाज वर्तवलाय आणि ज्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आता हसू पसरले। लोकांची गर्दी होत आहे सोनं मोडण्यासाठी। सराफांच्या दुकानामध्ये गर्दी होत आहे। लक्षपूर्वक पहा, जानेवारी 2025 ते मार्च 2025 या 3 महिन्याच्या कालावधीत 17,000पेक्षा अधिक वाढ झाली। आता कोणत्या दिवशी सोनं 50,000 रुपये तोळा होणार आहे लक्षपूर्वक ऐकायचं आहे। तारीख देखील जाहीर झाली आहे। पहा आता कोणत्या दिवशी सोनं 50,000 रुपये होणार आहे। लक्षपूर्वक पहा, डिसेंबर 2021 मध्ये गेल्या 5 वर्षात सोन्याची काय स्थिती होती पहा। डिसेंबर 2021 मध्ये सोनं होतं 48,880 रुपये तोळा। आता कमेंट करायची आहे बरोबर आकडे आहेत का। दुसरं पहा, ज्यावेळेस डिसेंबर 2022 आला त्यावेळेस सोनं होतं 54,380 रुपये। नेटकास्ट करोना संपला होता त्यामुळे सोन्यात वाढ झाली। नंतर डिसेंबर 2023 मध्ये हा एकदम प्लेन काळ होता, त्यामध्ये सोनं गेलं होतं 63,187 रुपये प्रति तोळा आणि डिसेंबर 2024 मध्ये सोन्याची किंमत होती 76,850 रुपये आणि एप्रिल 2025 मध्ये सोनं आता 90,000च्या वरती जाऊन पोहोचलंय। लोकांचा असाही अंदाज आहे की सोनं आता 1 लाखाच्या घरात जाणार आहे। पण अमेरिकेतील विश्लेषकांनी सोन्याच्या दराबाबत मोठा अंदाज वर्तवलाय। येणाऱ्या काळामध्ये आता तारीख देखील आता तुम्हाला सांगणार आहे की या दिवशी तुम्हाला 50,000 रुपये 55,000 रुपयापर्यंत सोन्याचा जो दर आहे घसरण्याचा अंदाज आहे। अमेरिकेची वित्तीय सेवा कंपनी मॉर्निंग स्टारचे जे विश्लेषक आहे जॉन मिल्स यांनी हा अंदाज वर्तवलाय। आता जॉन मिल्स हे असे व्यक्ती आहे की जे सोन्याच्या खाणीतील कंपनी चालवतात, ज्यामुळे त्यांना पूर्ण माहिती आहे। सोबत ओडिसामध्ये, देशातल्या ओडिसामध्ये मोठी खाण सापडलेली आहे। त्या खाणीमध्ये प्रचंड मोठं सोनं सापडलेलं आहे, ज्यामुळे नक्कीच देशाच्या सोन्यामध्ये भर पडून राज्यात, देशात तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सोनं कमी होऊ शकतं। सोन्याची आता नेमकं कधीही घसरण होणार आहे, कोणत्या तारखेला सोनं 50 ते 55,000 रुपये होणार आहे, हा अंदाज कशा पद्धतीने आहे, तुम्ही सोनं आता खरेदी करायची की नाही, संपूर्ण सविस्तर आता हा व्हिडिओ पाहायचा आहे। पहा, कंपनी जे आहे मॉर्निंग स्टारचे विश्लेषक आहे जॉन मिल्स यांनी अंदाज वर्तवला। त्यांचा अंदाज खरा ठरतोय की येत्या काळात सोन्यामध्ये चांगल्या पद्धतीची गुंतवणूक होऊ शकते। त्यांचं म्हणणं असं आलं की सध्या गुंतवणूक करू नका, येणाऱ्या काळात सोनं कमी होईल त्यावेळेस गुंतवणूक करा आणि लोक त्यामुळे आता सोनं मोडायला निघालेले आहेत। लोकांचं असंही म्हणणं आहे की आता सोनं मोडून घेऊ आणि नंतर परत तयार करू, तर तसं काही करू नका। तुमचं सोनं तुमच्यापाशीच ठेवायचं की मोडायचं याची माहिती पुढे देतो, कारण की आता त्यांनी कारण काय सांगितलंय का सोन्याचे भाव कमी होणार हे त्याच्यामध्ये तथ्य आहे का, आता लक्षपूर्वक ऐकायचं आहे। जॉन मिल्स यांनी 4-5 कारणं सांगितलेली आहे। ही कारणे लक्षपूर्वक समजून घ्या, कारण की सोनं म्हणजे हा फार महागडा धातू आहे आणि ज्यामुळे याच्या प्रत्येक छोटी गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण की याच्यामध्ये पडलेला फरक अगदी हजारांमध्ये होत असतो। आणि तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर कमेंट करा, कारण की तुम्हाला कधी करावं लागणार आहे खरोखर, कारण की आता 2-4 दिवस आधी सोनं पडलं होतं, आता परत वाढलंय, मग हे परत पडणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण की जॉन मिल्स यांनी काय सांगितलं की सोन्याच्या किमती कमी होणार आहेत। त्यांनी दावा केलाय, कशाच्या आधारावर केला तर मिल्सच्या दाव्यानुसार जगभरात सध्या सोन्याचा सप्लाय वाढतोय। आता लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला जसं माहिती आहे की एक गोष्टीचा भाव कशावर ठरतो की ज्यावेळेस मागणीपेक्षा पुरवठा जास्त होतो त्यावेळेस एखाद्या गोष्टीचा भाव पडत असतो। ज्यावेळेस मागणी जास्त आणि पुरवठा कमी 100% भाव वाढतो। ज्यावेळेस मागणी कमी आणि पुरवठा जास्त भाव कमी होत असतो। आता तुम्ही म्हणाल सोन्याच्या बाबतीत तर तसं काहीच नाही, तर त्यामध्ये 2 गोष्टी घडून आल्यात। पहिली गोष्ट म्हणजे काय की भारतात देशांतर्गत ओडिसामध्ये मोठी खाण सापडली आहे, 2-3 खाणी सापडल्या आहेत, ज्यामुळे देशांतर्गत सोन्याचा साठा आता वाढणार आहे। सोबत त्यांनी असं सांगितलं की 2024 मध्ये सोन्याचं जे काय खाणीमधून सोनं जे निघलं तर ते जगभरात 4,794 टन इतकं सोनं निघलं, म्हणजे 2023 पेक्षा हे जास्त प्रमाणात निघलं।
आणि त्याचबरोबर हा जो साठा आहे सोन्याचा तो देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सोन्याचं जे काय म्हणतो आपण त्याला जे करण्याचं प्रमाण आहे ते देखील कमी झालेलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार ऑस्ट्रेलियासारखे देश आपल्या सोन्याचं उत्पादन वाढवित आहे. याशिवाय जुनं सोनं जे आहे तर ते देखील मोडण्यासाठी रिसायकल केलं जात आहे. बाजारामध्ये सोन्याचा पुरवठा वाढलाय आणि त्यामुळे जर हाच पुरवठा त्यांचं असं म्हणणं आलं की हा पुरवठा अजून मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. हा पुरवठा जर वाढला म्हणजे एखादी वस्तू जर मार्केटमध्ये खूप झाली तर ज्याच प्रमाणामध्ये त्या सोन्याच्या किमती कमी होतील. त्याने अजून एक कारण सांगितले आहे की सोन्याची डिमांड देखील जी आहे तर ती देखील कमी होत आहे असं देखील संकेत मिल्स यांना मिळालेला आहे. आता सोनं घेण्यासाठी आपल्यासारखे सामान्य ग्राहक तर असतातच, पण ज्या मोठ्या मोठ्या बँका आहेत जसे आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, अमेरिकाची सेंट्रल बँक आहे किंवा चायनाची बँक आहे, अशा मोठ्या मोठ्या देशांच्या बँका आहेत तर त्यांनी देखील गेल्या काही प्रमाणापासून मोठ्या प्रमाणावर सोनं ते खरेदीत आहेत. आता यामध्ये जर आपण बघायला गेलं तर 2024 मध्ये ज्या सगळ्या देशातल्या मोठ्या मोठ्या बँका आहेत तर त्यांनी 1045 टन सोन्याची खरेदी केली आणि 3 वर्षापासून 1000 टनापेक्षा जास्त सोन्याची ती खरेदी करत आहे. आणि वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या सर्वेमध्ये सांगण्यात आलं की 71% ज्या मोठ्या बँका आहेत तर त्या पुढच्या वर्षी आपल्या सोन्याच्या साठ्यामध्ये कपात करतील. आता लक्षपूर्वक आहे का, ह्या बँकांकडे सोनं त्यांनी दाबून ठेवलेलं आहे किंवा स्टोअर केलेलं आहे. आता पुढच्या वर्षी त्या सोनं जे आहे त्या साठ्यामध्ये कपात करणार आहे म्हणजे सोनं ते परत मार्केटमध्ये येणार आहे. आणि या बँकांकडे दरवर्षी 1000-2,000 टन ते त्या ठिकाणी विकत घेतात. आणि विचार करा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सोनं त्या ठिकाणी मार्केटमध्ये आलं तर तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता की नक्कीच सोन्याचा भाव कमी होईल. त्यातल्या काय आलं 2020 मध्ये जी कोरोना महामारी आली होती त्यामध्ये सोन्याच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या. प्रचंड प्रमाणात सोन्याच्या किमती वाढून गेल्या म्हणजे फुगवटा तयार झाला. आणि म्हणजे मागणी आणि जे गणित असतं मागणी आणि पुरवठ्याचं त्याच्या पुढे जाऊन कुठेतरी त्या किमती वाढल्यात आल्या. आणि मग त्यामुळे हा जो कृत्रिम फुगवटा तयार झालाय, कृत्रिम किंमत तयार झाली तर ही देखील आता घसरणार आहे. ही वाढ जी आहे ही कृत्रिम आहे आणि त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होऊ शकतं असा जॉन मिल्स यांनी दावा केलेला आहे. तरी अनेक तज्ज्ञांनी या दाव्याला विरोध केलाय. म्हणजे बरेचसे हे जरी तज्ज्ञ असले म्हणजे हे असे तज्ज्ञ आहेत हे मिल्स की ज्या ज्या खाणी असतात तर त्या खाणीमध्ये ज्या खाण्यांच्या कंपन्यांचे सल्लागार आहेत हे स्वतः सोन्याच्या जेवढ्या काय खाणी आहेत तर त्या खाणींच्या कंपन्यांचे सल्लागार आहेत. म्हणजे त्यांना खाणीमधून सोनं निघण्यापासून तो विक्रीपर्यंत पूर्ण त्यांना माहिती आहे. पण तरी देखील जगातील इतर लोकांनी त्यांना विरोध केलेला आहे. त्यांचं असंही म्हणणं आलं बाकीच्यांचं की सोनं हे फार लिमिटेड आहे आणि एखादी गोष्ट जेव्हा जगात लिमिटेड असती तर तिचा भाव कधीच कमी होत नसतो, तो कायम वाढतच असतो. पण तरी देखील त्यांच्या अंदाजानुसार तसेच जसं देशात आता एक खाण सापडली अशा भविष्यात देखील सापडू शकते. आणि त्यांचं मत असं आलं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये सोन्याचे दर 55,000 रुपये त्या ठिकाणी कमी आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर नक्कीच तुमचं यावर काय मत आहे कमेंट करायला विसरू नका. तुम्ही आता किती त्या ठिकाणी सोनं खरेदी केलंय का किंवा तुमचा करण्याचा विचार आहे का कमेंट करा. तुमच्या एरियामध्ये सोन्याचा सध्या काय भाव चालू आहे हे देखील त्या ठिकाणी कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ आवश्यक आहे हेही कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. धन्यवाद.